तुम्हाला उमेदवारी दिली असा आरोप होतोय की उन्मेष पाटलांनी उमेदवारी का घेतली आणि करण पवार यांच्या गळ्यात मार टाकली आणि बळीचा बकरा केला असा आरोप आहे त्यांचा। त्याच्यामुळे ह्या बिनबुडाच्या आरोपांना काही त्या ठिकाणी तथ्य नाहीये। स्वतः काय करतात ते समोरचे तेच करतात असं त्यांना वाटतं। करण पवार आणि उन्मेष पाटील यांना खूप मोठं भाजपमध्ये भविष्य होतं, मात्र त्यांना चुकीचं गायडन्स झालेलं आणि त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात गेले। भविष्य होतं तर एकदा उन्मेष दादांना 17 दिवसात बसून सांगायला पाहिजे होतं त्यांनी की तुला असं भविष्य आहे बाबा, की चांगलं केलं की आम्ही केलं आणि वाईट केलं की दुसऱ्यांनी केलं। ही गिरीश भाऊ महाजनांजवळ एक मोठी फळी त्या ठिकाणी आहे। ती दिवसभर कानात त्यांच्या पोरत राहते। त्या 15-17 दिवसात ते कृत्य बंद होत नव्हते, अनेक गोष्टी कानावर येत होत्या। तिसरा पक्ष माझा बदलतोय, परंतु मी पाठीत खंजीर कोणाच्या खुपसले नाही। आत पक्षात राहून त्या पक्षाला सडवायचं, त्या पक्षात आपण जे आपल्या गावरानी भाषेत म्हणतो तिथेच राहून किडे पाडायचे, हे धंदे मी माझ्या जीवनात केले नाही। मी पवार आहे, जर वार करायची वेळ आली तर समोरून करतो, पाठीत करत नाही। स्मिता वाघ आणि आपली सरळ लढत आहे, कसं तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय? नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मी संतोष सोनवणे। जळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवार रंगतदार पोहोचले। यामध्ये सर्वात महत्वाचं की भाजपचा हा बालेकिल्ला होता आणि भाजपने विद्यमान खासदार उमेश पाटील यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागेवर स्मिता वाघ यांना उमेदवारी दिलेली आहे। आणि उमेश पाटील यांनी जर बघितलं तर भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि उभाटा गट म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटात गेले। स्वतः उमेदवारी घेतली नाही, मात्र त्यांचे मित्र भाजपचे नगराध्यक्ष आहेत करण पवार यांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे। आणि यामध्ये जर बघितलं की महाविकास आघाडीचे जेवढे घटक पक्ष आहेत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। करण पवार असं आहे की करण पवारांना जनरली गिरीश महाजन असतील, उन्मेष पाटील असतील किंवा मंगेश चव्हाण हे संपूर्ण मित्रमंडळ आहेत। आपल्यावर करण पवार आहेत, करण पवार यांच्याशी बोलणार। करण दादा, आपलं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे। तुम्हाला उमेदवारी दिली असा आरोप होतोय की उन्मेष पाटलांनी उमेदवारी का घेतली आणि करण पवार यांच्या गळ्यात मार टाकली आणि बळीचा बकरा केला असा आरोप आहे त्यांचा। तर बळीचा बकरा करण्यासंदर्भात त्यांचे जे वल्गना वारंवार ऐकायला मिळते त्याच्यात कुठलीही तथ्यता नाही। कोणी कोणाला सांगण्याहून कोणी एवढा मोठा निर्णय घेत नसतो। उन्मेष दादा पाटील आणि माझा महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना विश्वासात घेऊन शिवसेनेच्या आमच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन आम्ही सर्वांनी एकत्रितपणे तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। ते जेव्हा बळीचा बकरा उन्मेष दादांच्या सांगतात की तुम्ही करण पवारांना बनवला, आज उन्मेष दादांनी भाजपमध्ये राहून मला लढायला लावलेलं नाही। ते स्वतः या गोष्टीच्या पाठिंब्यासाठी माझ्यासोबत बाहेर निघून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। त्याच्यामुळे ह्या बिनबुडाच्या आरोपांना काही त्या ठिकाणी तथ्य नाहीये। त्यांची जी स्वतःची मानसिकता असते की ते नेहमी असे बकरे शोधतात, राजकारणात ही त्यांची कृत्य आहे। आम्ही पण जवळून ते बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ते स्वतः काय करतात ते समोरचे तेच करतात असं त्यांना वाटतं, पण तसं त्याला कुठलाही अर्थ नाही। गिरीश महाजन मागे ज्यावेळेस आपण भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि आपल्याला उमेदवारी जाहीर केली त्यावेळेस पत्रकारांनी म्हणजे आम्हीच प्रश्न केला होता की करण पवार आणि उन्मेष पाटील यांना खूप मोठं भाजपमध्ये भविष्य होतं, मात्र आम्ही फार वेगळा विचार करून ठेवला होता त्यांच्यासाठी, मात्र त्यांना चुकीचं गायडन्स झालेलं आहे आणि त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात गेले। भविष्य होतं भाजपमध्ये असं त्यांचं एक वक्तव्य आहे। आपण भविष्याला सोडून दुसरीकडे म्हणजे विरोधात गेलात, नेमकं या संदर्भात तुमचं काय अनालिसिस आहे? भविष्य होतं तर एकदा उन्मेष दादांना 17 दिवसात बसून सांगायला पाहिजे होतं त्यांनी की तुला असं भविष्य आहे बाबा। त्यांनी विचार केला असता नक्की। उमेदवार स्वतः उन्मेष पाटलांनी आपण बघितलं, त्यांची स्वतःची उमेदवारी कट झाल्यानंतर 2 दिवसात त्यांनी कुठलाही विद्रोह करण्याचा कुठं प्रयत्न केला नाही। त्यांनी 2 दिवसांनी कुठल्याही नेत्याचा फोन न येता एकटम आमदार एकटम खासदार राहिलेल्या माणसांनी स्वतःहून प्रेस घेऊन कुठलाही बडेजावपणा दिखावा न करता सांगितलं की मी माझी भूमिका ठीक आहे, पक्षाने जो निर्णय घेतला मला मान्य आहे, परंतु पुढच्या 15-17 दिवसात जे काही पुन्हा कुरघड्या बंदच होत नव्हत्या की चांगलं केलं की आम्ही केलं आणि वाईट केलं की दुसऱ्यांनी केलं। ही गिरीश भाऊ महाजनांजवळ एक मोठी फळी त्या ठिकाणी आहे। ती दिवसभर कानात त्यांच्या कोरत राहते की चांगलं केलं की आम्ही केलं, वाईट केलं की दुसऱ्यांनी केलं। त्या 15-17 दिवसात ते कृत्य बंद होत नव्हते, अनेक गोष्टी कानावर येत होत्या। त्याच्यामुळे मग ह्या निर्णयाची वेळ आली नाही। तर भूमिका स्पष्ट केल्यानंतरही निर्णयाची वेळ काय येते? स्वतः उमेदवार त्यांच्या हातात काही आहे का नाही काय माहिती। त्यांनीच
उन्मेष दादाचा फोटो साधा टाकला नाही. आमच्यासारखे जे अनेक लोकांचे साधी विचारणा नाही, अनेक तालुकाध्यक्षांना विचारणा नाही, कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या आविर्भावात निवडणूक हे लढायला जर आज निवडायच्या आधी यांचा आविर्भाव एवढा मोठा असेल तर कशाचं भविष्य आलं, कशाचं काही काही एखाद्या पाऊस पडायच्या आधी थोडी गरमी होते ना, तसं तरी अंदाज येतो ना थोडासा की भविष्य आहे बा आपल्याला इथे. एक असंही म्हणलं तर ही निवडणूक जी आहे लोकसभेची खूप महत्वपूर्ण आहे. 2024 ची निवडणूक जी आहे हा बदल करणारी निवडणूक आहे. पण मात्र असा एक प्रचार होतोय की भाजप असा प्रचार करतोय की निष्ठा विरुद्ध अनिष्ठा अशा प्रकारची ही निवडणूक आहे. याकडे तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही भाजपमध्ये होतात, नगराध्यक्ष होतात, कारण आपण अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतात, आता तुम्ही उबाटा गटात म्हणजे शिवसेना गटात आहे. तर यावेळेस तुम्ही कसं उत्तर देणार म्हणजे विरोधकांना? बरोबर ना, मी तिसरा पक्ष माझा बदलतोय, परंतु मी पाठीत खंजीर कोणाच्या खुपसले नाही. आत पक्षात राहून त्या पक्षाला सडवायचं, त्या पक्षात आपण जे आपल्या गावरानी भाषेत म्हणतो तिथेच राहून किडे पाडायचे, हे धंदे मी माझ्या जीवनात केले नाही. मी पवार आहे, त्याच्यात वार लिहिलेला आहे. पहिला वार तर मी केला पाहिजे, परंतु मी करत नाही. आणि जर वार करायची वेळ आली तर समोरून करतो, पाठीत करत नाही. तुम्ही जर तुलना उमेदवारांची करत असाल तर उमेदवारांनी कोणत्या इलेक्शनला भाजपचं काम करावं एकदा त्यांनी व्यासपीठावर माझ्यासमोर येऊन सांगावं. मागचा रेकॉर्ड सांगूनही लोकांना आठवत नाही, लेटेस्टचाच रेकॉर्ड सांगतो. मागच्या लोकसभेला त्यांची उमेदवारी कट झाल्याच्या नंतर त्यांनी उन्मेष पाटलांच्या विरुद्धच काम केलं, हे मी दाव्याने प्रूफनिशी आपल्याला देईल. दुसरं, शिरीषदादा चौधरी यांचं भाजपवर उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांच्या गावाचा निकाल सांगतोय. 183 मतं त्या ठिकाणी भाजपला आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, स्टँडिंग MLC, निष्ठावंत स्वतःला म्हणून घेणाऱ्या पक्षाच्या, अनेक वर्षे झेडपी तिथून लढलेल्या, कधीच विधानसभा असो लोकसभा असो मागचा रेकॉर्ड घेतला पण अनेक गोष्टी कळतील. 138 मतं शिरीषदादांना कमळ चिन्हावर कसे पडतात, 330 मतं अनिल दादांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर कसे मिळतात, याच्यापेक्षा अजून काही दाखले पाहिजे असेल तर व्यासपीठावर द्यायला तयार आहे. ही निवडणूक खूप महत्वाची आहे. जनरली हा म्हणतात की बदलणार आहे. स्मिता वाघ आणि आपली सरळ लढत आहे. कसं तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय? कारण शिवसेना जे इकडे केंद्र चांगलं आहे, भाजपचं सुद्धा केंद्र, आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेचे एकत्र युती असताना भाजपचाच उमेदवार निवडून आला. हा बदल होऊ शकतो, नेमकं काय तुमची रणनीती आहे? नक्कीच समोरासमोर लढत कुठेही समोरासमोर असते, बाकी अनेक ठिकाणी त्याला रंग दिला जातो. याच्यात असं आहे, मदत आणि आशीर्वाद मागायला गावोगावी जात असताना एक अनुभव वेगळा ह्या निवडणुकीत बघायला मिळतोय. लोक कंटाळलेत, लोकांना प्रचंड राग आहे आणि आमचा आवाज उठवण्यासाठी किंवा आमचा दाबलेला आवाज ला वाट मिळवून देण्यासाठी तुम्ही जी उमेदवारी केली आहे, जणू काही तुम्ही आमचा आवाज मोकळा केलाय अशी भावना लोकांमध्ये आहे. गावोगावी जाताना, शहरभरात फिरताना फटाके, शाल, बुके अशा प्रकारचं लोक स्वागत करत आहे. स्वागतच करून आशीर्वाद तर देताच, पण हे स्वागताचा प्रकार एखादं तिकीट मिळाल्यानंतर ते पण विरुद्ध लाटेतलं तिकीट मिळाल्यानंतर अशी परिस्थिती मी पहिल्यांदाच बघतो. भाजपचा असा दावा आहे की 5 लाख मतांनी ही सीट निवडून येईल. तुम्हाला काय वाटतं? 5 लाख निवडून येतील की एकदम अटीतटीची लढाई होईल आणि 50,000 किंवा कोणी कुठलाही उमेदवार निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे नेमकी? विजयाची भाषा करणे म्हणजे गर्वाची भाषा आहे. भाजपच्या नेत्यांनी लोकांमध्ये मोठा जो संभ्रम ठेवला की आता कोर्टावर आणि निवडणूक आयोगावर सुद्धा लोकांचा विश्वास राहिला नाही. आता त्या लोकांच्या हातात ती निवडणूक आहे, त्यांचं मतदान होईल, निवडणूक निर्णय अधिकारी ते मोजतील आणि ते सांगतील, तेवढा तर अधिकार लोकांच्या हातात राहू द्या. विजयाची भाषा, विजय कोणाला द्यायचं हे लोकांच्या हातात आहे. विजयाची भाषा करणे म्हणजे गर्वाची गोष्ट आहे असं मी मानतो. मी ती पूर्ण निवडणुकीत आपल्याला जाणवेल, मी ती करणार नाही. त्यांना विजयाच्या भाषा करायच्या असतील करू द्या. जनतेने ही निवडणूक हातात घेतली या मतदारसंघात असं मला त्या ठिकाणी वाटतं. जनतेच्याच हातात निवडणूक असते, परंतु इकडे जनतेने निवडणूक हातात घेतली हा एक भाग वेगळा दिसणार आहे आणि जनता काय करेल ते 4 तारखेला आपल्याला निकालारूपी कळेल. जनतेने निवडणूक हातात घेतली असं तुम्ही म्हणतात. नेमकं आता तुमचा जे प्रवास जो आहे आता तो खासदारीकडे चाललाय. दुसरं जर बघितलं तर आपण गिरीश महाजन बघितले, संकट मोर्चे म्हणलं, आपले खूप चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कारण अनेक निवडणुका तुम्ही पडद्यामागून लढल्या होत्या. ती रणनीती तुम्हाला ही कामात येईल का? जसं
तुम्ही जळगाव महानगरपालिकेमध्ये तुम्ही पडद्यामागून काम केले होते. चाळीसगावचे तुमचे मित्र मंगेश चव्हाण जे आहेत सध्या आमदार आहेत भाजपचे, त्यांच्यासाठी तुम्ही काम केलं होतं. जनरली हा एकत्र आता साठी तुम्हाला ती रणनीती, भाजप रणनीती तुम्हाला कामात येईल असं काय वाटतं मला? पण नक्कीच मला एक आवडीचा भाग म्हणा किंवा विश्वासार्हता जी माझ्यावर अनेकांची आहे, मी जरी पक्ष बदलले असतील किंवा काय असतील, परंतु त्या माणसाला नक्की आहे की मी घातपात कोणाचा कधी करत नाही. त्यावेळेस ज्या वेळेस मला अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या किंवा हिरहिरेने मला स्वतःला आवड आहे की इलेक्शनला प्रत्येक निवडणुकीत एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी भाग घ्यायची, जबाबदारी अंगावर घ्यायची. आपण अतिशय बरोबर सांगितलं की पडद्या मागून का असे ना, मला थोडंसं मीडियासमोर यायला जास्त आवडत नाही. मी अनेक निवडणुकींमध्ये महत्त्वाचे रोल त्या ठिकाणी दिलेत, नियोजनाच्या भागात दिलेत आणि तो अनुभव नक्कीच मला आज कामास येतोय. आणि ह्या निवडणुकीत आता एवढंच आहे की माझं नियोजन मी करतोय आणि त्याच्यासोबत अनेक लोक ज्यांच्यासाठी आतापर्यंत केलं तेही त्या नियोजनात मला मदत करताय. नक्कीच त्या अनुभवाचा मला या निवडणुकीत फायदा होईल. ह्या निवडणुकीत असा एक प्रचार पण मुद्दा येतो की मराठा वर्सेस मराठा असा जनरली तो सध्या प्रचार चालू आहे. काय वाटतं मराठा आंदोलनाचा किंवा मराठा याचा हा मतदारसंघ महत्वाचा आहे, नेमकं कोणाच्या बाजूने असेल? नाही, एखाद्या जातीवर म्हणा, एखाद्या समाजावर म्हणा, निवडणूक आम्ही काही नेऊ इच्छित नाही. बेरोजगारी, महागाई, जुमलेबाजी ह्याचे खूप मुद्दे लोक कंटाळलेत या गोष्टीला. महाराष्ट्रात राजकारणाची स्तर जो घसरलाय त्याला सगळ्यात जास्त लोक कंटाळलेले आहेत. आणि जातीपातीचं किंवा एखाद्या विशिष्ट समाजाचं राजकारण करण्यापेक्षा आपण जिल्ह्यासाठी काय करू शकतो, समाजातील अनेक घटकांसाठी जसे तरुण असतील किंवा महिला वर्ग असेल, सुशिक्षित वर्ग असेल, बेरोजगार वर्ग असेल, पुरुष असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांच्यासाठी आपण, विद्यार्थी असतील, काय करू शकतो, शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो. अनेक वर्ग जसा आहे, व्यापारी वर्ग आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, अशा अनेक घटक ह्या अनेक मागच्या 10 वर्षामध्ये वंचित राहिलेला आहे. यांना प्रलोभनं खोटी दिली जातात. अशा अनेक व्यवस्था सुधारायच्या आहेत. आपल्या जिल्ह्याचं राजकारणाची पण सगळी वाताहत झालेली आहे, हे देखील सुधारायचं आहे. मेरिटच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की आता आमच्यामुळे थोडंसं वेटेज भाजपमध्ये आमच्या मित्रांना मिळायला लागलेलं आहे. ते आम्हाला फोन करून सांगताय की आजपर्यंत आम्हाला विचारलं जात होतं, तुमच्या भूमिकेमुळे तरी विचारायला लागले. असे अनेक प्रश्न आपल्याला सगळ्या लोकसभा मतदारसंघासाठी काम करायचंय. तरुण मी आहे, अधिक वेळ देऊ शकतो, अधिक जोमाने काम करू शकतो आणि एक अभ्यासपूर्ण नियोजन मला आवडतं. त्याच्यामुळे ते अभ्यासपूर्ण नियोजन करून आपण मतदारसंघाची एक चांगली रचना या ठिकाणी ठेवू शकतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे आम्ही हेच मुद्दे घेऊन पुढे जातोय. आम्हाला त्या समाजावर विशिष्ट काही, माझा तो बिलीव्ह नाही राजकारणाचा, समोरच्यांचा असेल ते करू. राजकीय गुरु नेमके तुमचे काका डॉक्टर सतीश अण्णा पाटील की गिरीश महाजन की आजोबा काय? नक्कीच आजोबा आमचे आदर्श आहेत. त्यांनी जी कामं केली त्याच्यामुळे त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून काय कामं केली पाहिजे आणि त्यांना आज 30-30 वर्षे होऊन गेली जाऊन तरी आजही त्यांचे लोक नाव का काढतात ह्याचे कारण मी नक्की शोधलेत आणि त्या कारणात शोधून मी त्याची अंमलबजावणी करण्याचा बारीक सारीक प्रयत्न नक्की करत असतो. आणि मला सगळ्यांकडनं काही ना काही शिकायला मिळाले. प्रत्येकामध्ये कलागुण वेगळे आहेत, प्रत्येकामध्ये काही ना काही चांगलं वाईट नक्कीच असतं. त्याच्यात चांगलं काय आहे ते सगळ्यांमधून मी घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ते सगळ्यांचे थोडे थोडे गुण गुरु कोण घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय. राजकीय गुरु सगळ्यांनाच गुरु म्हणावं लागेल, सगळ्यांकडनं शिकतोय. माझं दत्त दिगंबरा सारखं. गिरीश महाजनकडनं काय शिकला तुम्ही? गिरीश भाऊंकडनं बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. गिरीश भाऊ एक खेळाडू वृत्तीने थोडंसं राजकारण किंवा एक दिवसभर प्रसन्न राहून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना किती टेन्शन असलं, त्यांना काही असलं तरी ते हसत खेळत जे राजकारण करतात आणि त्यांच्या आजूबाजूचं वातावरण हसत खेळत ठेवतात. हे गुण त्यांच्याकडनं शिकण्यासारखे आहे. एखाद्यावर विश्वास ठेवला तर ते चांगल्या पद्धतीने त्याला विश्वास ठेवतात, त्याला हे देतात. फक्त विश्वासात त्यांच्या बसणं खूप लवकर सोपं नसतं. परंतु आजकाल थोडंसं दुर्गुण जर म्हणला तर भाऊंचे कान फार हलके झालेले आहे.
त्याच्यामुळे ते एक आम्हाला दुःख आहे. एवढ्या उंचीचा नेता त्या ठिकाणी फक्त कान हलके असल्यामुळे आमच्यासारख्याला हे निर्णय घ्यावे लागले. आणि अशा बऱ्याच गोष्टी गिरीश भाऊंकडनं शिकण्यासारख्या मी बऱ्याच शिकलो आहे त्यांच्याकडनं. आज गिरीश भाऊ 60 जरी असले तरी 18 वयापासून ते 75 वयापर्यंत सगळ्या लोकांशी ते संपर्क ठेवतात. हा एक सगळ्यात मोठा गुण राजकारणातला त्यांचा मी त्या ठिकाणी बारीक ऑब्झर्व केलेला मी गुण बघितलेला. शेवटचा प्रश्न माझा, या मतदारसंघातले 5 असे कोणते काम आहे जे तुम्ही करू इच्छितात? या ठिकाणी अंमळनेरला एक इन्क्युबेशन सेंटर अनेक वर्षापासून बंद आहे, ते चालू करण्याचा माझा मानस आहे. आजही एअरपोर्ट असेल किंवा एअरपोर्टच्या ठिकाणी असेल किंवा ट्रेनच्या ठिकाणी असेल, एक एक्स्ट्रा त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सपोर्टेशनची, लोड ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था करणं गरजेचे आहे. मोठा स्कोप इंडस्ट्रीला इथे मिळू शकतो, त्याचा एक माझा मानस आहे. पाण्याशी संबंधित अनेक प्रश्न आहेत मतदारसंघात, छोट्या छोट्या नियोजनांची गरज आहे, त्याच्या संदर्भात मला काही काम करायचं आहे. टेक्स्टाईलच्या घोषणा समोरून झाल्या, त्या 10 वर्ष झाले, अजून त्या पूर्ण झालेल्या नाहीत. टेक्स्टाईलवर खरोखर आपला कपाशीचा बेल्ट आहे मॅक्सिमम, काही भाग केळीचा आहे, काही भाग लिंबूवर काम करणारा आहे, काही भाग भेंडीवर काम करणार आहे. फळं भाजीपाला याच्यावर मोठ्या प्रमाणावर इथे प्रोत्साहनप्रद, लोकांना मार्गदर्शनप्रद चांगल्या व्यवस्था उभं करण्याच्या खरोखर गरज आहे. आणि ते शक्य पण आहे, पण कोणी पुढाकार आजपर्यंत त्याच्यात घेतला नाही, म्हणून ते राहिलं असावं. तर त्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर काम करायचं. आणि आम्ही बघितलं एखाद्या कार्यकर्त्याला किती जीव लावला, त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांना जीव लावलेला उन्मेष पाटलांसाठी रस्त्यावर शेतकरी आला. त्याच्यामुळे इथून पुढे आमच्या जीवनाचा अजेंडा तोच राहणार आहे की प्रायोरिटी आता आम्हाला अधिक वेळ आणि अधिक काम शेतकऱ्यासाठी करायचे. असे अनेक प्रश्न. त्याच्यानंतर मी आपल्याला सांगेल की हायवेच्या संबंधित आपल्या इथे अजूनही काही मागण्या पेंडिंग आहेत, अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत, त्याच्या संदर्भात देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर काम करायचं आहे. आणि बेरोजगारी संदर्भात जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर म्हणजे MIDCची संलग्न तो विषय, त्याच्यावर अधिकपणे मला त्या ठिकाणी काम करायचं आहे. आणि राजकारणाची जी व्यवस्था थोडीशी बिघडलेली ही नक्कीच एक काहीतरी पायंडा चांगला पाडून ती सुधारवण्याचा पण प्रयत्न आपण या ठिकाणी करू. हे होते करण पवार, जे लोकसभा मतदारसंघात जळगावचे उमेदवार होते. दिलखुलास गप्पा केल्या. त्यांनी एक म्हटलं की राजकारण जर बघितले, राजकारण थोडा बदल करायचा, त्यासाठीच त्यांनी ही उमेदवारी केली असं त्यांनी म्हटलंय. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.